नमस्कार मित्रांनो, हक्काच्या राजा यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. असे नवीन या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना बंद होणारच नाही तर भविष्यात दर महिना रकमेत वाढ करू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हान दिले आहे. कोल्हापूर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची गवाही. कोल्हापूर दिनांक 22. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही तर उलट भविष्यात या योजनेतील मिळणारा दरमहा रकमेत वाढ करू अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गवाही दिली आहे. कोल्हापूर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात जिल्ह्यातील हजारो महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते त्यावेळी म्हणाले, कल्याणकारी योजनेची सांगड घालून विकास कामे केली जात आहे. लाडकी बहीण योजना सर्वसामान्य महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. म्हणून ती लोकप्रिय अशा या योजनेत राज्यात 1,40 लाखाहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला. यातील 1,10,00,000हून अधिक महिलांना 2 महिन्याचे पैसेही वितरित करण्यात आले. सर्वसामान्य महिलांच्या आपल्या जीवनात करीत असलेल्या काटकसरीचे दैनंदिन खर्चासाठी हे हक्काचे पैसे महत्त्वाचे ठरत आहेत. यातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास सुरुवात झालेली आहे. आता त्यांना घरात पैसे कुठे मागण्याची गरज राहणार नाही. तर मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हान दिले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये येत आहे मित्रांनो, तर हे बंद होणार नाही तर यामध्ये अजून भविष्यात वाढ होणार आहे या पैशांची. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतात. मित्रांनो, तुम्हाला काही कमेंट करायचे असतील, काही शंका असतील तुमच्या फॉर्मबद्दल, फॉर्मला काही प्रॉब्लेम असेल फॉर्म भरताना, तर तुम्ही निश्चित कमेंट करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद.